नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिझनिंगचे पेपर नंबर 8 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर वेळ न घालवता करूया. क्वेश्चन नंबर 76 हा आहे आपला पेपर नंबर 8 मधील पहिला क्वेश्चन रिझनिंगचा. बघा याच्यामध्ये दिलेला आहे 62 म्हणजे 32 तर 85 म्हणजे किती? 62 म्हणजे 32 आहे तर 85 म्हणजे किती? ऑप्शन बघा 66, 41, 75 आणि 39. आता सपोज या नंबरचा जर अर्धा केला किती येतो? 3 31. 31 मध्ये जर 1 ऍड केला तर किती होतात? 32. आता समजा इथे जर केलं, येतंय का चेक करू. याचे जर हाफ केले तर किती होतात? बेचोकाट बेचोकाट बेदुने 4. पण इथे हाफ करताना पॉइंट मध्ये आन्सर येते, म्हणजे हे लॉजिक लागणार नाही, कारण आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये, पॉइंट मध्ये दिलेलं नाही. तर आपण काय करू, एकदा युनिट डिजिट चेक करून बघू. 6 आणि 2 किती होतात? 8. आणि 6 तून 2 गेले किती उरतात? 4. 8 आणि 4 पण इथे किती दिसत आहे? 32. 8 चोक 32. बरोबर आहे. तेच लॉजिक इकडे लावून बघू, ऑप्शन मध्ये येतंय का बघू. 8 आणि 5 13 आणि 8 मधून 5 गेले 3. 13 त्रिक 39. किती आलं? 39. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. हरीचा रांगेत 13वा क्रमांक आहे. आता बघा, मी जी एक लाईन वाचते तिचा आन्सर तिची लगेच इथे मांडणी करते. हरीचा नंबर लाईन मध्ये 13वा आहे. त्याच्या अलीकडे मधु, पलीकडे गणू. अलीकडे मधु आहे म्हणजे त्याच्या मागील बाजूस मधु आणि पलीकडे गणू आहे. पुढे बघा, गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे. गणू रांगेच्या मध्यभागी म्हणजे गणूचा नंबर कितवा आहे? 14वा. गणूच्या डाव्या बाजूला 13 लोक असतील आणि उजव्या बाजूला पण किती लोक असतील? 13 लोक असतील. तर रांगेत एकूण किती जण आहे? इकडे 13, इकडे 13, टोटल किती झाले? 26. आणि गणू कितव्या नंबरचा? 1 नंबर अजून ऍड केला. 26 आणि 1 किती झाले? 27. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. रमेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे. कोण? विजय. हा पण कोणासाठी वापरलेला आहे? या फर्स्ट पर्सन साठी. मग कोण? सुरेश पेक्षा विजय लहान आहे, म्हणजे सुरेश मोठा आहे, विजय लहान आहे. आणि विजय अविनाश पेक्षा मोठा आहे. अविनाश पेक्षा कोण मोठा आहे? विजय. तर सर्वात मोठा कोण? आता बघा, हा सर्वात लहान आहे अविनाश, नंतर विजय, नंतर सुरेश, नंतर रमेश. म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे? रमेश. ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? बघा, आता 2 वाजेपासून किती वाजेपर्यंत जायचे आपल्याला? 6:30 वाजेपर्यंत जायचे. 6:35 पर्यंत जायचे थोडक्यात. आता 2 ते 6 किती किती होतात बघा. 2 नंतर 2 ते 3 1, 3 ते 4 1, 4 ते 5 1 आणि 5 ते 6 1, असे टोटल किती वेळा झाले? 4 वेळा. बघा 4 वेळा ना. आणि 30 मिनिटच्या पुढे गेले म्हणजे पुढचा पाचवी वेळ येत नाहीये. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असेल? करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट. पुढे बघा, लॉजिकल पार्ट आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे. रो मध्ये आणि कॉलम मध्ये आपल्याला काही नंबर दिलेले आहेत. काहीतरी लॉजिक असणार आहे याच्या मागे, चेक करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, 9 6 45, 11 8 57, 8 3 क्वेश्चन मार्क. एकतर काय असू शकतं? आडव्या लाईन मधली ऍडिशन असू शकते, उभ्या लाईन मधली ऍडिशन असू शकते, गुणाकार असू शकतो, वर्ग असू शकतो, किंवा वर्गमूळ असू शकतो, किंवा त्या नंबरचा घन सुद्धा असू शकतो. आपल्याला आता ते शोधायचे नक्की काय असेल. सपोज जर केलं, 9चा वर्ग किती आहे? 81. 6चा वर्ग किती आहे? 36. एक तर या दोघांची बेरीज होईल किंवा या दोघांची वजाबाकी होईल आणि इथला नंबर मिळेल. ठीक आहे, करून बघू. 81 आणि 36 खूप पुढे जातात. 80 आणि 3 110, पण इथे किती आहे? 45. आपण वजाबाकी करून बघू. 11 11 मधून 6 गेले 5, 8तून 4 गेले 4, 45 येतंय. त्याच्यानंतर इथे 11 आहे. आता 11चा वर्ग किती होतो? 121 आणि 8चा वर्ग 64. 11 मधून 4 गेले 7 आणि 12 मधून 7 गेले 5, 57. इथे पण म्हणजे लॉजिक आपलं सेम लागलंय, की आपण काय केले? स्क्वेअर करून त्यांच्यामधून काय केले? दोघा स्क्वेअर मायनस केले.
मग आता 8चा स्क्वेअर 64 आणि 3चा स्क्वेअर 9 करा मायनस. 8तून काय झालं 14तून 9 गेले 5 आणि 6तून 1 गेला 5 55. म्हणजेच काय आलं ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घ्या नेक्स्ट क्वेश्चन. एका पार्टीत 32 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील. आता बघा हस्तांदोलनावर 100% पोलीस भरतीसाठी एक क्वेश्चन विचारलेला असतो म्हणजे असतो. याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे डायरेक्ट पाठ करून घ्यायची. बघा लोक किती दिले 32 आणि त्याच्या अगोदरचा नंबर लिहायचा किती 32 गुणिले 31/2. डायरेक्ट एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल डायरेक्ट आन्सर मिळतं एकूण. बघा 32च्या अर्धे किती होता 16 16 गुणिले 31 करायचे आपल्याला 16 गुणिले 31 16 एक 16 आला 1 16 त्रिक 48 48 आणि 49 किती आले 496. बघा ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत कामावर होता तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता. आता इथे आपल्याला कशामध्ये दिलंय दिवसांमध्ये काय काढायचंय आन्सर काढायचंय. स्टार्ट कधी झालाय 31 जानेवारी 2012 ते कुठपर्यंत 1 मार्च 2013. ठीक आहे मग काढूया. बघा आता 31 जानेवारी 2012 म्हणजे 2012चे पूर्ण एका वर्षाचे. आता 2012 आहे हे आपलं काय दिसतंय याला 4 ने भाग जातो. बघा 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजेच हे काय आहे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये टोटल दिवस किती असतात 366. 366 दिवसापैकी 31 जानेवारी पासून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे मागे किती दिवस गेले 30 दिवस कॅन्सल झाले. किती राहिले मग 6 3 336 दिवस. म्हणजेच काय पूर्ण 2012चे किती दिवस 336 दिवस. ठीक आहे पुढे आता 1 जानेवारी 2013 ते 1 मार्च 2013 पर्यंत जायचंय. जानेवारी महिन्याचे 31 दिवस. आता हे 2013 हे साधं वर्ष आहे म्हणजे टोटल किती दिवस येतील फक्त 28 दिवस आणि 1 मार्चची 1 तारीख. करा कॅल्क्युलेशन 6 आणि 1 7 7 आणि 9 16 16. बघा आजचा आला 1 6 एकक स्थानी 6 असलेला ऑप्शन चेक करू. ऑप्शन नंबर 1 गेला 3 गेला. पुढे बघा 3 आणि 3 6 6 आणि 3 9 किती आले 396. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक 11 सोडून सर्व मोर 17 सोडून सर्व पोपट आहे. त्या पिंजऱ्यात 3च प्रकारचे पक्षी असतील बदक मोर आणि पोपट तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहे. बघा माहित नाही किती पक्षी आहे पण हे एकूण 12 सोडून सर्व काय आहे बदक आहे प्लस टोटल सोडून 11 काय आहेत मोर आणि टोटल सोडून 17 काय आहेत सर्व पोपट आहे. मग बघा 1 2 3 किती झाले x बरोबर 3x. बघा आता इथे 12 आणि 11 किती होतात 12 आणि 11 23 23 आणि 17 किती होतात 40. करा कॅल्क्युलेशन x. बघा हा इकडे 3x आहे 3x हा मायनस होईल इकडे x म्हणजे किती राहिला 2x. इकडे आला 40 40/2 बेकबे बेदुने 4 20 किती आलं 20. टोटल किती असतील म्हणजे 20. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे त्यानंतरचा पुढचा बघूया. क्वेश्चन दिलाय बघा भिन्न संख्या ओळखा. इथे दिले 9 10 16 36 81. आता याच्यामधली ऑड वन शोधायची ऑड वन आउट. आता बघा 3 हा कशाचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर 9 आहे 4चा स्क्वेअर 16 आहे 6चा स्क्वेअर 36 आहे आणि 9चा स्क्वेअर 81 आहे. फक्त एकच असा नंबर आहे का तो कुठल्याही नंबरचा काही नाहीये स्क्वेअर नाहीये म्हणजे कोणता 10. म्हणजेच काय आपला ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा आता योग्य अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण करा. आता इथे लॉजिकल पार्टी जर याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर डायरेक्ट काय करायचं इथे हे पद पूर्ण लिहून घ्यायचं
एम एन डॅश एम एम एन एन डॅश डॅश एन डॅश. ठीक आहे. पुढे आता मी हे किती ऑप्शन आहे आपल्याकडे? 4 ऑप्शन आहे. एम एम एन एम एम एन एन डॅश एन डॅश. पुढे एम एम एन डॅश एन एन डॅश डॅश एन डॅश. पुढे एम एम एन डॅश एम एम एन एन डॅश डॅश एन डॅश. किती टोटल अल्फाबेट आहे? 4 अल्फाबेट आहे. मग बघा पहिल्या ऑप्शन मध्ये मी टाकून बघते. पहिल्या याच्यात एम, बघा एम, त्याच्यानंतर पुढचं आहे एन एन आणि इथं आला एम. सेकंड ऑप्शन बघा एन एम एन एम. थर्ड ऑप्शन बघा एन एम एम एन. त्याच्यानंतर पुढचं आहे एम एन एम एन. आता लॉजिकली बघा कुठला आपल्याला करेक्ट दिसतोय ते बघायचंय. हे बघा इथे एम 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 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा इथे एन एम, इथे इथे आहे का एन एम. इथे बघा इथे 2 एम 2 एन 2 एम 2 एन. होतंय का? इथे नाही होत. इथे चेक करू. इथे बघा इथे ऑड होतंय. इथे एम एम, इथे एन एम येतोय. म्हणजे लॉजिक थोडंसं बसत नाही, सिक्वेन्स लागत नाहीये. त्याच्यानंतर इकडे थर्ड मध्ये बघू. थर्ड ऑप्शन मध्ये चेक करू. एम एम, त्याच्यानंतर एन एन एम एम एन एन एम एम एन एन. सिक्वेन्स लागतोय. एम एम, इथे एन एन एम एम एन एन, ते एम एम आणि एन एन. चेक करू फोर्थ मध्ये पण येतंय का काही. इथे बघा एम एम एन एम. इथे बघा मग इथे पण काय पाहिजे होतं? एम एम नंतर एन एम पाहिजे होता, पण तो इथे नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 4 तर चुकीचाच वाटतोय. इथे इथे बघा इथे हे पद आणि हे पद इक्वल दिसतंय, पण याच्या पुढे येणारं पद हेच पाहिजे होतं, पण ते इथे दिसत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण चुकीचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा इथे एन एन आहे, एम एम एन एन, पण इथे काय एम एम एन एम. म्हणजे हे पण पद चुकीचं आहे. काय येईल आपलं? ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन इलिमिनेशन नाही, करेक्ट 1 मार्क न घालवता आपल्याला क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. त्यानंतरचं पुढचं बघा क्वेश्चन नंबर 86. घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता? आता घोड्याला शिंगे नसतात, बैलाला शिंगे असतात. हो, तर बैलाला काय म्हटलंय आपण? बैलाला हत्ती म्हटलंय. मग शिंगे असणारा प्राणी कोणता आहे? हत्ती. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असेल? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत हे कंटेंट अवश्य पोहोचवा. आणि काही क्वेश्चन मी जे मी तुम्हाला विचारते त्याचा आन्सर अवश्य कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमची रिव्हिजन होणार आहे. एका सांकेतिक भाषेत कोल्हापूर हा शब्द बघा KLO. आता इथे मिनिंगफुल शब्द दिलेला आहे. KOLHAPUR. ठीक आहे. कसा लिहिला आहे? PLOSZKFI. ठीक आहे. तर काय सांगायचं आपल्याला? TASGAON या शब्दाचा इथे कोड काय येईल? सांकेतिक भाषेत कोड काय येईल? बघा आता याच्यामध्ये इथे PKLO, इथे पण LOHSAZ PKUF आणि RI. आता इथे PQR असं जर घेतलं तर PQR 2 अल्फाबेट सोडून IJK येतंय. त्याच्यानंतर L नंतर U खूप लांब जातोय आणि F नंतर O पण खूप लांब जातोय. म्हणजेच काय, एकतर हे अपोजिट अल्फाबेट असतील किंवा सिक्वेन्स नुसार असेल. तुम्ही जर अल्फाबेटिकल सिरीज बघितली असेल तर बघा Pच्या अपोजिट असतो K, PK. पीके पिक्चर माहिती ना, असं लक्षात ठेवायचा पीके. त्याच्यानंतर एलच्या अपोजिट अल्फाबेट आहे O. इथे तेच दिलेलं आहे सेम. एचच्या अपोजिट S, एचच्या अपोजिट आहे H, हरभजन सिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर AZ, आज तक AZ. ठीक आहे. पीके, पुन्हा पीके आला. UF, F च्या अपोजिट आहे U आणि RI, इंडियन रेल्वे. असं लक्षात ठेवू शकता. मी याचे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जेव्हा सांकेतिक भाषा किंवा अल्फान्यूमेरिक सिरीज शिकवेल त्यावेळेस सगळे कंटेंट सांगणार आहे. मग टीच्या अपोजिट काय येतं बघा,
आता प्रत्येक ऑप्शन मध्ये जी 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 म्हणजे काय येते, टीच्या अपोजिट जी. जीटी गव्हर्नमेंट टॅक्स असं लक्षात ठेवायचं, अपोजिट अल्फाबेट. आता एच्या अपोजिट ऑब्विसली काय आहे, झेड. एसच्या अपोजिट काय आहे, एच. आता जी जी इथे लिहिलाय, टीच्या अपोजिट जी आहे, तर जीच्या अपोजिट पण काय येईल, टी. बघा जी झेड एच टी कुठे कुठे दिसतंय बघा, जी झेड एच टी नाही, जी झेड एच टी इथे दिसतोय, जी झेड एच टी इथे दिसतोय, इथे दिसत नाही. म्हणजे आपल्याला हे दोन ऑप्शन चेक करायचे. एच्या अपोजिट झेड, टी नंतर पुन्हा झेड आला पाहिजे, इथे येतोय इथे येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर काय असणार आहे आपला, 2 हे करेक्ट आन्सर आहे. ओच्या अपोजिट इथे पण लिहिला होता एल ओ, इथे एल येईल. आणि एनच्या अपोजिट असतो एम. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया, नेक्स्ट क्वेश्चन. गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि आयुर्वेद. अगदी सोपा क्वेश्चन आहे. हे सगळे वेद दिलेले आणि हा आयुर्वेद याच्यामधला, सामवेद मधला काय आहे, एक उपप्रकार आहे. हा वेदांचा मुख्य प्रकार आहे आणि हा आयुर्वेद काय आहे, उपप्रकार आहे. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा आता पुढे, फॅड म्हणजे FAD, FAD, फॅड म्हणजे 21, 26, 23. तर NIL बरोबर किती. बघा आता इथे एफ चा नंबर 21 दिलाय, पण एफ चा नंबर ऍक्च्युअल किती आहे, 6. इथे किती येतो, 6. ए चा नंबर ऍक्च्युअल किती आहे, 1, पण दिला किती आहे, 26. आणि डी चा नंबर किती आहे, 4, दिला किती आहे, 27. बघा म्हणजेच काय, जेव्हा त्याच्या अपोजिट अल्फाबेट यांची ऍडिशन केली तर किती येते बघा, 6 अधिक 21 27, 1 अधिक 26 27, 4 अधिक 23 किती होतात, 27. म्हणजेच काय, एफच्या जो अपोजिट अल्फाबेट दिलेला यू, यूचा नंबर दिलेला आहे, एच्या अपोजिट आहे झेड, झेडचा नंबर दिलेला आहे, आणि डीच्या अपोजिट असतो डब्ल्यू, डब्ल्यूचा नंबर किती आहे, 23. तसंच आपल्याला इकडे शोधायचंय NIL, एनच्या अपोजिट असतो एम, आयच्या अपोजिट असतो आर आणि एलच्या अपोजिट असतो ओ. आता एमचा नंबर किती येतो, 13. ऑप्शन मध्ये 13 चेक करू, कुठे इथे 13 आहे का, नाही, इकडे नाही, इकडे नाही, हे आहे. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 90. डिवाइड हे चिन्ह प्लस दर्शवतो, मायनस हे चिन्ह गुणाकार दर्शवतं, प्लस हे चिन्ह भागाकार दर्शवतं, तर गुणिले हे चिन्ह मायनस दर्शवते, तर खाली समीकरण सोडवा. प्लस बरोबर काय दिलेला आहे, भागाकार, म्हणजे 200 भागिले 10. डिवाइड काय दाखवतो बघा, डिवाइड हे चिन्ह प्लस दाखवतं आणि गुणाकार काय दाखवतो, मायनस दाखवतो. मग बघा 0 0 कॅन्सल, 20 आणि 4 24 मायनस 3, 24 मधून 3 गेले, किती राहिले, 21. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा पुढचा बघा क्वेश्चन नंबर 91. 4 24 144 600 864 आणि क्वेश्चन मार्क. नंबर बघताना डायरेक्ट काय झालेले, पटीने काय झालेले, टप्प्याटप्प्याने मोठे होत गेलेले. म्हणजे काय झालेलं आहे, डायरेक्ट 4, आता 4 24 म्हणजे काय, 4 सक 24, 24 सक 144, 144 सक किती होतात बघा, 144 गुणिले 6 येतात का चेक करू. 6 चौक 24, कॅरी आला 2, 6 चौक 24 आणि 2 26, हातचा आला 2, 8 1 6 1 6 आणि 2 8, 864. म्हणजेच काय, या 864 ला पुन्हा कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा 6 चौक 24, प्रत्येक युनिट डिजिट, ऑप्शन नंबर 1 कट झाला, हातचा आला 2, 6 6 36 आणि 2 38. दशक स्थानाला 8 आलाय, इथे नाहीये, इथे पण नाहीये. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार. त्यानंतर पुढे बघा, एका संख्येच्या 1/4 आकड्याची 5 पट 100 येते, तर ती संख्या कुठली. ऑब्विसली हा क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, ऑप्शन इलिमिनेशन ने सुद्धा करू शकता. कुठलाही नंबर पकडा. बघा आता सपोज नंबर पकडला, एका संख्येच्या 1/4, समजा ऑप्शन नंबर 1 घेतला, 80च्या 1/4 म्हणजेच काय, 1/4. 4 1 4, 4 2 8, किती झाले, 20 1 20. त्याची 5 पट केली, या नंबरच्या 5 पट केली, 20 5 100 येते, येते 100. मग तो नंबर काय आला, 80. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया, नेक्स्ट. खालील मालिकेत न बसणारे पद ओळखा. ऑड वन आउट शोधायचंय बघा. BGTYMSQV. बी नंतर बघा CDEFG, 5 अल्फाबेट इथे.
TUVWXY इथे पण 5 आहे. MNOPQRS इथे 6 अल्फाबेट येतो. 6व्या नंबरला एस येतो. क्यू नंतर RSTUV इथे पण 5 येतो. म्हणजे बघा यांच्यामध्ये असणारा गॅप किती अल्फाबेटचा आहे? फक्त 5. पण इथे एम आणि एस मध्ये कितीचा दिसतो? 6चा. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा क्वेश्चन नंबर 94. वर्ष, महिने तर किलोमीटर म्हणजे काय? वर्षे कशापासून बनतात? महिन्यांपासून. मग किलोमीटर कशापासून बनतं? मीटर पासून. ऑप्शन नंबर 1 हे काय आहे? करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात बघा क्वेश्चन नंबर 95. 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल? बघा आता काय सांगितलंय? 59व्या नंबरवर 4. आता हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. सहसंबंध ओळखून सोडवा. बघा MAT मॅट बरोबर 260. MAT बरोबर 260. BAT बरोबर 40. तर शोधायचं आहे CBD बरोबर किती? आता मॅट एमचा नंबर किती येतोय? 13. टीचा नंबर, एचा नंबर 1 आणि टीचा नंबर 20. करून बघू बघा. 13 आणि 20 किती होतात? 30. 33 आणि 34. पण इथे डायरेक्ट 260 आहे. जर गुणाकारच करावा लागेल. 13 दुने 26. 26 260 एका 260. गुणाकार केला तर इथलं लॉजिक लागतंय. पुढचं बघू. बीचा नंबर 2, एचा नंबर 1, टीचा नंबर 20. 20 दुने 40. 40 एक 40 लागतोय म्हणजे लॉजिक बरोबर आहे. सीचा नंबर 3, बीचा नंबर 2 आणि डीचा नंबर 4. बरोबर. 3 दुने 6, 6 चोक 24. किती येईल आन्सर? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. स्वयंपाकाला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला कारकून म्हटले, कारकुनाला पोलीस म्हटले, तर वर्गात कोण शिकवतो? शिकवणारा कोण? शिक्षक. पण शिक्षकाला काय म्हटलंय? कारकून. मग कारकून म्हणजे काय येईल? वर्गात कोण शिकवतो? कारकून. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा. अमित, मिलिंद, महेश व रवी हे 4घे जण कॅरम खेळत बसले होते. महेश व मिलिंद पार्टनर आहे. महेश आणि मिलिंद बघा कॅरम खेळताय म्हणजे काय असणार आहे? ऑब्विसली एक जण इथे 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 आणि इथे असे 4 जण बसणार आहे. मिलिंद आणि महेश काय आहे? पार्टनर आहे. महेशचे तोंड उत्तरेकडे. महेशचं तोंड कुठे आहे? उत्तरेला. ऑब्विसली महेशचा पार्टनर कोण आहे मग? मिलिंद. म्हणजे इथे असणार आहे. बरोबर. आता पुढे बघा. व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही. महेशच्या उजव्या बाजूला कोण नकोय? रवी नकोय. म्हणजे ऑब्विसली तो कुठे येणार आहे? डाव्या बाजूला. बरोबर आहे. मग राहिला कोण? अमित. मग अमित. आता काय विचारलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये? तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे? अमितचे तोंड कुठल्या दिशेस आहे? बघा इकडे कोणती साइड आहे? पश्चिम. म्हणजे त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला. ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे? करेक्ट आन्सर. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट बघा आता ट्रायंगल दिलेले आहे. ट्रायंगल मध्ये पण काही नंबर आहे आणि ट्रायंगलच्या बाहेर पण काही नंबर आहे. हा 24 नंबर कसा आलाय? इथे 8 कसा आलाय? लॉजिक चेक करायचं आपल्याला. आता सपोज 18 आणि 14 किती होतात? 32. 32 भागिले 8 केले तर किती? 8 एक 8, 8 चोक 32. पण इथे 24 आहे, येणार नाही. 32 मधून 8 गेले समजा. 32 मायनस 8 केले किती येतात? 24. तेच लॉजिक इकडे लागतंय का चेक करू. 8 आणि 2 10. 10 मधून 2 गेले किती उरतात? 8. येतं इथे पण. इथे करू चेक. 12 आणि 10 किती होतात? 22. 22 मधून हे 4 मायनस केले किती उरतात? 18. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट बघा आपल्याला नंबर दिलेले आहेत काही आणि नंबर मधून आपल्याला इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. एक तर रिलेशन या नंबरचं अशा टाइप मध्ये असू शकतं. बरोबर आहे. किंवा असं कंटिन्युअस असं काहीतरी असू शकतं. चेक करू आपण काय असेल.
या नंबरमध्ये सपोज इथे इथला नंबर पकडला 48 आणि 29 किती होतात 6 आणि 1 7 77. इथे नंबर नाहीये म्हणजे ते लॉजिक नाही लागणार. चेक करू दुसरं लॉजिक काय दिसतंय. समोरासमोरील नंबरचे ऍडिशन करून बघू येते का. 53 आणि 47. 53 प्लस 47 10 10 9 1 10 किती झाले 100. इथे 100 येत आहे. याचं पण चेक करू 100 येत आहे का. 48 प्लस 52 8 आणि 2 10 9 1 10 100. म्हणजेच काय याच्या समोरचा नंबर त्यांच्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 100. मग 100 मधून 37 मायनस केले तर किती उरतात 10 तून 7 गेले 3 10 तून 4 गेले 6 63 आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. याचे आता आपले मॅथ्सचे क्वेश्चन राहिले ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहोत कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. थँक्यू.